जयराज गोसावी. दुर्वा. सर्वथोर मान्यवरांना सर्वथोर महापुरुषांना विनम्र अभिवादन. व्यासपीठावर बसलेल्या मान्यवरांना व पुरुषांवर्गाला तसेच चालण्यासाठी लग्नाऱ्या माझ्या मित्रमैत्रिणींना माझा नमस्कार. माझे नाव संबोधी हरीश काकडे. आज 3 जानेवारी विद्येची खरी देवता क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्ताने सर्व भारतीयांना हार्दिक मंगल कामना. सावित्रीबाई फुले या भारतातील पहिल्या महिला शिक्षिका होत्या. महिलांच्या शिक्षणासाठी व अधिकारासाठी तसेच समाज सुधारणेसाठी त्यांनी आपल्या आयुष्यात अन्याय सहन केला. 3 जानेवारी 1831 रोजी सावित्रीबाई यांचा जन्म सातारा जिल्ह्यातील नायगाव येथे झाला. त्यांच्या आईचे नाव लक्ष्मीबाई, वडिलांचे नाव खंडोजी नेसे पाटील होते. वयाच्या अवघ्या 9व्या वर्षी त्यांचा विवाह महात्मा फुले यांच्याशी झाला. त्या काळी महिलांना व मुलींना शिक्षणाचा हक्क अधिकार नव्हता. त्यामुळे महिलांना शिक्षणाचा हक्क मिळावा म्हणून महात्मा फुले यांनी प्रथम सावित्रीबाईंना आपल्या घरी शिकवले. इसवी सन 1848 मध्ये सावित्रीबाई फुले व महात्मा फुले यांनी पुण्यातील भिडे या वाड्यात मुलींसाठी पहिली शाळा काढली. त्याचा मान सावित्रीबाईंना प्रथम शिक्षिका म्हणून मिळाला जातो. सावित्रीबाईंनी महिलांना शिक्षण देण्याबरोबरच समाज परिवर्तनाचे महान कार्यही केले. त्यांनी समाजातील बालविवाह, सतीप्रथा, केशवपण अशा वाईट प्रथांना विरोध केला. त्यांनी विधवा व अनाथ गोरगरीब मुलांसाठी अनाथ आश्रम काढले. त्यांच्या कार्याचे कौतुक इंग्रजांनी केले. अशा या महिला मुक्तिदात्या, विद्येची खरी देवता क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचा विसर आज शिक्षित महिलांवर पडलेला दिसत आहे. या महान क्रांतीज्योतीला माझा क्रांतिकारक जय भीम, जय शिवराय, जय ज्योती एवढं बोलून मी माझं भाषण संपवतो.